रायगडच्या खोपोलीतील प्रलंबित सासगाव ताकई रोडसाठी वन खात्याची परवानगी मिळाली असून आम आदमी पार्टीच्या लढ्याला यश मिळालंय। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सासगाव परिसरातील सासगाव ताकई रोडचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते। ग्रामस्थांनी तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी यावर सातत्यपूर्ण आवाज उठवला। वेळोवेळी उपोषण केले, परंतु प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केल्याने 26 फेब्रुवारीपासून खोपोली नगर परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। अखेर प्रशासनाने तांत्रिक बाबी पूर्ण करून वन खात्याची परवानगी आणण्यात यश मिळवलंय। या लढ्यात स्थानिक नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार यांनी मोलाची साथ दिली असल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले। मंडळी, आज आपण डॉक्टर शेखर जांभळे यांच्या साखळी उपोषणाच्या स्थळी आपण इथे सगळे जमलेले आहेत। प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मी डॉक्टर जांभळे साहेबांना धन्यवाद देतो। गेली ऑक्टोबर 2023 पासून त्यांनी जो आमच्या ताकई मंदिराच्या खाली पायथ्याशी जो उपोषण ठेवला होता, त्या उपोषणाच्या वेळी त्यांना दिशाभूल म्हणावंच लागेल, कारण प्रशासनाने जो लेटर दिला त्यावर आम्ही तात्पुरता स्थगित ठेवला। परंतु शेखर जांभळे ते कसे जिद्द चिकाटीच्या जोरावरती त्यांनी ते सगळं पुन्हा परत त्यांनी हे केलं आणि सांगितलं की बाबा हे अशा पद्धतीची दिशाभूल आम्हाला चालणार नाही। आणि म्हणूनच त्यांनी आज 11 दिवस सतत साखळी उपोषण या नगरपालिकेच्या समोर त्यांनी परत चालू केलं आणि त्यांच्या जिद्द चिकाटीला आज खऱ्या अर्थाने यश आलं की नगरपालिकेत त्यांची दखल घेऊन फॉरेस्टची थोडी परमिशन जी लागते ती आम्हाला आणून दिली। 10-15 वर्ष आम्ही ही मरण यातना भोगत